कर्जमाफी की जटिल शर्तों को लेकर राज्य सरकार एक बार फिर विपक्ष के निशाने पर है। राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक रोहित पवार ने आरोप लगाया कि सरकार ने किसानों से किया वादा पूरा नहीं किया। उन्होंने ऐलान किया कि 29 जून को छत्रपति संभाजीनगर में किसान संगठनों और विपक्ष दलों के साथ मिलकर सरकार के खिलाफ बड़ा आंदोलन किया जाएगा। नंतर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या, त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही। खर्च वाढत चाललेत, खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होती। पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता। म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे। मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता। सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते। अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली। मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला। आम्ही अभिनंदन केलं सरकारचं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्त्वपूर्ण योजनेसाठी दिलं, त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं। पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं। याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत। एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये गेलं, ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार। आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार। त्यामुळे ही अट 2019ची काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे। याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी आणि त्यांच्या मध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे। ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं। आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027ला संपणार आहे। म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू। 2017ला तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची, पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले। मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या। शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती आणि त्यात दुसरं जे काही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं। दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती। अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी त्यांचे 5,000 कोटी प्रलंबित, अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जी अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्या अशी आपली मागणी होती। शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे। पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे, विषय काय आहे की बघा, चोरी करणारी चोरी केली, तुमच्याकडे विविध खाती आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा, जे चोर आहेत त्यांना तुम्ही पकडा, चोराला तुम्ही काही करत नाही। पण 95 ते 96% लोकांना या योजनेचा फायदा होत होता, त्या लोकांवर मात्र तुम्ही अन्याय केलेला आहे। आणि मग आमचं एवढंच म्हणणं आहे की चोरी पकडली असेल तर ती मार्गी लावा, आपण जिवंत थांबू शकत नाही। त्यामुळे सरकारने ही योजना आणत असताना त्या चोरी करण्याचे जे काही प्रकार घडले त्याचा अभ्यास करून त्या होऊ नये याची दक्षता घ्यावी। पण मी तुमच्या या परभणी जिल्ह्याचं सांगितलेलं आहे,
जिथं 1800 कोटी रुपये यायला पाहिजे तिथं 150 कोटी रुपये आले. 4 ट्रिगर काढले. त्या 4 ट्रिगरमध्ये काय, अतिवृष्टीचा विषय आहे, दुष्काळाचा मुद्दा आहे, पाऊस सुरुवातीला झाला नंतर नाही झाला, असे काही निकष त्याच्यामध्ये होते, ते काढण्यात आले. आता एकच निकष आहे की लावल्यानंतर शेवट उत्पादन काय येते याच्यावर आपण करणार आहोत. 145 कोटी रुपये फक्त आमच्या शेतकऱ्याला आलेले आहेत. त्यामुळे याच्यात कुठेतरी अभ्यास करून योग्य अशी भूमिका आणि योग्य अशी पॉलिसी, शेतकऱ्यासाठी आणणं फार महत्वाचं आहे. पुढचा काळ कठीण आहे. काही प्रमाणात काल परवा पाऊस झाला असला तरी सरकारच बोलतंय की पाऊस येणार नाही अल निनोचं सावट असल्यामुळे. दुर्दैव असं ते सावट फक्त 1 वर्षासाठी नाही, कदाचित असं म्हणलं जातं पुढच्या वर्षी सुद्धा हे जाईल. त्यामुळे मग गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्याला उत्पादनाला काही मिळालं नाही, भाव मिळाला नाही, आता 2 वर्ष ते काही पिकणार नाही. ह्यात शेतकरी कसा टिकवायचा, त्याला सरकारकडनं, ज्या सरकारने या राज्याचं पालतत्व घेतलं त्या सरकारने मदत केल्याशिवाय शेतकरी टेकला तर मजूर टेकणार, मजूर टेकला, शेतकरी टेकला तर व्यापार टिकणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था टिकणार आहे, आणि मग ग्रामीण अर्थव्यवस्था टिकली तर शहरी अर्थव्यवस्था टिकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र या राज्याचा विकास हा कुठं ना कुठेतरी ग्रामीण भागापासून सुरुवात होतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अधिवेशनात ते बोलले, पण पूर्वी ज्या आक्रोशेने ते बोलत होते, ज्या आक्रमकतेने बोलत होते, ती आक्रमकता दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नव्हती. मुद्दे बरोबर बोलत होते, पण कुठेतरी या सरकारला गुडघ्यावर आणण्याची भूमिका पूर्वी त्यांनी जी निभावली होती तशीच भूमिका यंदा सुद्धा निभावतील अशी आमची अपेक्षा होती. पण तसं